नमस्ते. मी प्रणाली पिंगळे, फाउंडर ऑफ प्रकॉम सोल्युशन्स. आज मला खूप वर्षानंतर या स्टेजवर बोलण्याची संधी मिळते, कारण मी ह्याच कॉलेजची विद्यार्थिनी आहे आणि 11वीत असताना मी ह्या स्टेजवरून अँकरिंग केली होती आणि अँकरिंग करताना मला फर्स्ट प्राइज मिळालं होतं त्यावेळेस. आणि आज मला ॲज अ फाउंडर ऑफ प्रकॉम सोल्युशन्स पुन्हा बोलण्याची संधी मिळते. सो इट्स व्हेरी ग्रेटफुल फॉर मी. सो व्हॉट इज प्रकॉम अँड व्हॉट वी आर डुईंग? गेल्या दोन दिवसापासून आपण डिजिटल मीडिया अँड ऑल ह्या गोष्टी ऐकत आहोत. सो ह्याच आम्ही डिजिटल मार्केटिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो. आता माझं स्पीच सुरू होण्याआधी किंवा आपण खूप सारे लोक ऑफलाईनपेक्षा ऑनलाईन जास्त असतो, राईट? सो इवन माझं स्पीच चालू असतानाही काही लोक हे मोबाईल बघत असतील, त्यावरती सोशल मीडिया और वॉट प्लॅटफॉर्म्स ते मोबाईलवरती बघत असतील. सो ह्याच आपल्या वाढणाऱ्या डिजिटल ऑनलाईन प्रेझेन्सचा विचार करून आम्ही डिजिटल मार्केटिंगचे प्रकॉम सोल्युशन्स ह्या कंपनीची सुरुवात केली, ज्याच्यामध्ये आम्ही डिजिटल मार्केटिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो, जसे की वेबसाईट डेव्हलपमेंट, सोशल मीडिया मार्केटिंग, SEO सर्व्हिसेस, व्हॉट्सअप अँड ईमेल मार्केटिंग अँड मेनी मोर. डिजिटल मार्केटिंगमुळे आपण कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो. जसे की होर्डिंग्समुळे आपण 500 लोकांपर्यंत पोहोचू शकतो, तर सोशल मीडिया आणि डिजिटल मार्केटिंग थ्रू आपण 500 नाही तर 5,000, 5 लाख आणि 5 करोड लोकांपर्यंत पोहोचू शकतो. आता मला आनंद होईल की मी आमची प्रकॉम सोल्युशन्सची जर्नी कशी स्टार्ट झाली मी हे आपल्या सर्वांसोबत शेअर करते. प्रकॉम सोल्युशन्स आम्ही 2022मध्ये दसऱ्याच्या दिवशी सुरुवात केली. त्यावेळेस आम्ही प्रकॉमची वेबसाईट आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स थ्रू आम्ही प्रकॉम सोल्युशन्स डिजिटली लॉन्च केलं. त्या आमचा हा बिझनेस B2B आहे, बिझनेस टू बिझनेस. सो त्यामुळे आम्ही धुळ्यात होणारे धुळे फेस्टिवल आणि रोवर या बिझनेसचे कार्ड्स डिस्ट्रीब्यूट केले की जिथून आम्हाला काही क्लायंट बेस मिळाला आणि अगदी झिरोपासून स्टार्ट केला आम्ही. येस, फ्रॉम द झिरो, बिकॉज आय एम नॉट फ्रॉम एनी बिझनेस बॅकग्राऊंड. मी अतिशय सर्वसामान्य फॅमिलीतून बिलॉंग करते. माझे पप्पा हे क्लर्क होते स्वामी टेवराम हायस्कूलमध्ये आणि आय थिंक आमच्या पूर्ण पिंगळे फॅमिलीमध्ये मी सर्वप्रथम बिझनेस वुमन असेल. सो आणि असं म्हणतात की बिझनेस स्टार्ट करण्यापूर्वी तुमच्याकडे एक मोठी प्रॉपर प्लॅनिंग असावी, प्रॉपर स्ट्रॅटेजीज असाव्या, एक टीम असावी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भांडवल असावं. माझ्या केसमध्ये नाही मला कोणी बिझनेस टिप्स दिल्या होत्या आणि नाही मी एक प्रॉपर प्लॅनिंग स्ट्रॅटेजी और नथिंग असं काहीच केलं नव्हतं. माझं भांडवल म्हणजे माझं नॉलेज होतं आणि माझं नॉलेज आणि जे वेबसाईटसाठी परचेस केलेलं डोमेन होस्टिंग 7,000 रुपये. सो 7,000 रुपये हे माझं फर्स्ट भांडवल होतं, तेही माझ्या कष्टाचं. कारण मी प्रकॉम सोल्युशन्स करत असताना सायमल्टेनियसली मी एका MNC कंपनीमध्ये जॉब करत होती. सो हे सर्व काही जे मी केलं आहे ते फ्रॉम द स्क्रॅच स्टार्ट केलेलं आहे. त्याच्यानंतर प्रकॉम सोल्युशन्सची असं म्हणतात की केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. तुम्ही कोणत्याही गोष्टीची सुरुवात करायला हवी. माझा एक्सपिरियन्स आहे आत्तापर्यंतचा की कोणत्याही गोष्टीची सुरुवात करायला हवी आणि तुमच्यात ती जिद्द हवी की तुम्ही ती गोष्ट पूर्णत्वाला नेण्यासाठी. बाकी सर्व करून घेणारा तो देव वरती बसला आहे. सगळ्या गोष्टी ह्या ऑटोमॅटिक होतात. अशाच पद्धतीने आम्ही प्रकॉमचे स्टार्ट केलं. याच्यामध्ये मला खूप साऱ्या लोकांचा सपोर्ट मिळाला. हर्षल विभांडिक सर असतील, दीपक आहिरे सर, त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा क्लायंट बेस. आय थिंक माझा फर्स्ट बिझनेस असेल की ज्याच्यामध्ये मला माझ्या क्लायंट्सकडूनच सपोर्ट मिळत गेला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी आज इथे ज्यांच्यामुळे उभी आहे ते म्हणजे माझे आईवडील आणि माझा भाऊ. त्यांच्या सपोर्टमुळे मी आज इथे उभी आहे. जे काही आहे ते मी फक्त माझ्या आईवडील, माझा भाऊ, त्यांच्या फॅमिली सपोर्टमुळे मी आज इथे उभी आहे. सो लाईक दिस अशा पद्धतीने प्रकॉमची जर्नी स्टार्ट झाली आणि ह्या सर्वांच्या आशीर्वादामुळे, सगळ्यांच्या सहकार्याने आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रकॉमच्या टीममुळे आज प्रकॉम सोल्युशन्स एक ग्रोईंग डिजिटल मार्केटिंग एजन्सी बनली आहे.
लास्ट इयर आम्ही सांगितल्याप्रमाणे धुळे फेस्टिवल आणि रोवर इथून आम्ही स्टार्ट केलं. सो लास्ट इयर आम्ही तिथून बिझनेस आमचे कार्ड्स डिस्ट्रीब्यूट करून बिझनेसची स्टार्टिंग केली आणि ह्या वर्षी आम्ही धुळे फेस्टिवलची डिजिटल मार्केटिंगही आम्ही केली होती. त्यानंतर आपल्या धुळ्याजवळ एक खूप मोठा प्रोजेक्ट येतो आहे तापी रिव्हर फ्रंट म्हणून. त्या संपूर्ण प्रोजेक्टची डिजिटल मार्केटिंग तसेच आपल्या धुळ्यातील नामांकित व्यवसाय दिशा कन्स्ट्रक्शन, पद्मश्री बिल्डर्स, अर्णव बिल्डर्स असे खूप मोठे मोठे व्यावसायिक आणि आत्ता होणाऱ्या धुळे मॅरेथॉनचंही डिजिटल मार्केटिंग हे प्रकॉम सोल्युशन्सच करतं आहे. सो ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे. आणि मी एक आता इथे बसलेल्या सर्व यंगस्टर्स फ्रेंडला एक गोष्ट सांगू इच्छिते. इट्स नॉट रिलेटेड टू बिझनेस, इट्स रिलेटेड टू अवर डे टू डे लाईफ. लाईक तुम्हीही यंगस्टर्स आहात, मीही यंगस्टर्स आहे. सो एक गोष्ट मला सांगायची की आपण 18 ते 25 ह्या वयोगटात एका फेजमधून जातो. ते म्हणजे टू बी फ्रँक, आय थिंक इट्स नॉट सेज बट टू बी फ्रँक, प्रेम आणि करिअर. सो मी एकच सांगेल की तुम्ही सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट तुमच्या करिअरवर फोकस करा, तुमच्या ड्रीम्सवर फोकस करा. तुमची फर्स्ट प्रायोरिटी हे तुमचं करिअरच असायला हवं. कारण प्रेम हे तुमच्यासोबत किती वर्ष असेल हे तुम्हालाही माहिती नाही, त्या व्यक्तीलाही माहिती नाही आहे आणि नाही परिस्थितीला माहिती. आणि हा कलियुग आहे, हे सतयुग किंवा द्वापारयुग नाही आहे. सो इट्स बेटर बी फोकस ऑन युअर ड्रीम्स, युअर गोल्स अँड टू फुलफिल युअर ड्रीम्स. तुम्ही पूर्ण तुमच्या करिअरवर फोकस करा. And last but not the least, if you have a business, then we have a solutions. Grow your business digitally with Procom Solutions. आमच्यासोबत संपर्क करण्यासाठी तुम्ही गुगलवरती प्रकॉम सोल्युशन्स किंवा डिजिटल मार्केटिंग इन धुळे जरी सर्च केलं तरी आमचा बिझनेस रँक करतो आहे. तुम्ही त्या थ्रू आमच्यापर्यंत पोहोचू शकतात. थँक्यू. थँक्यू सो मच मॅम. आपण खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. आत्ताच्या यंगस्टर्सला याचा नक्कीच फायदा होईल अशी आशा करते.